एकीकडे हिंदू म्हणतात, मुस्लिम म्हणतात, आणि मोदी साहेबांनी त्यांना लगेच पाकिट दिले. म्हणजे किती डुप्लिकेट पण आहे. तेव्हा अमित ठाकरे आता मंचावर दाखल झालेले आहेत. मनसेच्या नेते मंडळीची भाषणं सुरू आहेत. अर्थात आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते म्हणजे राज ठाकरे हे आता मंचावर कधी येतात आणि कुठल्या कुठल्या मुद्द्यांना स्पर्श करतात याकडे. मनसेमध्ये नुकतेच कार्यकारिणीमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत. लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका असतील, या सगळ्या निवडणुकांमध्ये मनसेला सपशेल अपयश मिळालेलं होतं. त्यामुळेच पक्षामध्ये आता नवचैतन्य भरण्यासाठी आता राज ठाकरे कुठला कानमंत्र देतात कार्यकर्त्यांना ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि शिवतीर्थाबाहेरून अजय माने आपला प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. अजय, आता अमित ठाकरे मंचावर पोहोचलेले आहेत. अर्थात सगळ्यांचं लक्ष लागले आहे ते म्हणजे राज ठाकरे हे आता मंचावर कधी येतात याकडे. काय हालचाल दिसते सध्या शिवतीर्थावर? आपण जर पाहिलं तर नुकतेच अमित ठाकरे जे ते बाहेर पडलेले आणि काही वेळातच राज ठाकरे जे ते गुढीपाडव्याच्या मेळाव्यासाठी निघताना आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर या ठिकाणची संपूर्ण VIP मुवमेंट जी आहे ती तैनात करण्यात आलेली आहे. रस्ता मागच्या 10 मिनिटांपासून जो आहे तो मोकळा करून ठेवण्यात आलेला आहे. कोणीच मध्ये येऊ नये त्या अनुषंगाने सगळी यंत्रणा पोलीस प्रशासनाकडून सज्ज करण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर अमित ठाकरे आधी राज ठाकरे यांच्या पत्नी म्हणजे शर्मिला ठाकरे या सहकुटुंब जे ते आपण जर पाहिलं तर गुढीपाडव्या मेळाव्याला निघालेले पाहायला मिळाले. त्याच्यानंतर अमित ठाकरे जे ते या ठिकाणाहून मेळाव्याला गेलेले आपल्याला पाहायला मिळाले. त्यासोबत त्यांचे सगळे सहकारी जे ते अमित ठाकरेंच्या सोबत आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता काही वेळातच राज ठाकरे या ठिकाणाहून निघतील आणि थेट गुढीपाडव्या मेळाव्याला जे त्यांची उपस्थिती दाखवतील. खरं तर 8च्या सुमारास राज ठाकरे निघतील अशी एकंदरीत शक्यता वर्तवली जात होती आणि आता 8 वाजले त्यामुळे कोणत्याही क्षणी राज ठाकरे जे ते निघण्याची शक्यता वर्तवली जाते. पोलीस प्रशासन सतत या ठिकाणी तैनात आहे. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात मनसैनिक जे ते राज ठाकरे यांच्या घरावर लक्ष ठेवण्यात कारण की कोणत्याही क्षणी राज ठाकरे निघतील आणि त्यांची झलक पाहण्यासाठी राज ठाकरे यांना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनसैनिक या ठिकाणी उपस्थित असलेला आपल्याला पाहायला मिळतात. सतत राज ठाकरेंच्या नावाने मनसेच्या नावाने घोषणाबाजी जयघोष जो आहे तो केला जातोय आणि सगळ्यांचे डोळे जे आहेत ते आतुरतेने फक्त शिवतीर्थ जे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी लागलेले. या सगळ्या संदर्भात आपण जर पाहिलं तर पोलीस प्रशासनाचे मागच्या 10 मिनिटांपासून जे ती संपूर्ण पथक पोलीस पथक जे ते या ठिकाणी तैनात आहे. आपण त्यांचे एकंदरीत संपूर्ण नियंत्रण पाहू शकतो. तर दुसरीकडे राज ठाकरे यांची गाडी सुद्धा लागल्याची माहिती जी आहे ती कळत आहे. या सगळ्यात महत्वाचं म्हणजे की राज ठाकरे आजच्या मेळाव्यातून कोणाकोणाचा समाचार घेणार हे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. पण राज ठाकरे नेमके घरातून कधी बाहेर पडणार, पाडवा मेळाव्याला कधी पोहोचणार याच्याकडेही अनेक मनसैनिकांचं लक्ष लागलेलं. खरं तर शिवाजी पार्कच्या समोरच राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून आलेले मनसैनिक जे आहेत ते मागच्या अनेक वेळापासून जे ते या ठिकाणी राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरच जे ते गर्दी करून उभे राहिलेले की कोणत्याही क्षणी राज ठाकरे निघतील आणि त्यांच्या या नेत्याची झलक पाहण्यासाठी हे संपूर्ण मनसैनिक जे ते या ठिकाणी तैनात असलेले पाहायला मिळतात. खरं तर राज ठाकरेंचं संपूर्ण कुटुंब म्हणजे त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, त्यांचा पुत्र अमित ठाकरे हे लोक जे आहेत ती आता पाडव्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्क या मैदानावर पोहोचलेले आहेत. पण राज ठाकरे नेमके या ठिकाणाहून कधी निघतील आणि पाडव्या मेळाव्याला कधी जातील याकडे सगळ्यांचं जे ते कुतूहल आणि उत्सुकता जे ती सगळ्यांना लागलेले. खरं तर मागच्या अनेक वेळापासून ह्या ठिकाणाचा रस्ता जो आहे तो खाली करण्यात आलेला आहे. पोलिसांची व्हॅन सुद्धा जी आहे ती टेल लाईट व्हॅन आहे ती या ठिकाणी लागलेली. त्यासोबतच वाहतूक नियंत्रणाची जी पोलीस आहेत ते पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात झालेलं आहे. त्यासोबतच इतर पोलीस अधिकारी जे आहेत कर्मचारी जे ते या ठिकाणी गर्दीचा जो आहे तो गर्दीला कंट्रोल करताना पाहायला मिळतात. कारण की मोठ्या प्रमाणात मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात मनसैनिक जे आहेत ते या ठिकाणी आपण ही दृश्यांमार्फत पाहू शकतो की किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी म्हणजे तू जे सांगतेस त्याप्रमाणे एकीकडे आपण बघायचं झालं की मैदानात असेल किंवा मैदानाच्या बाहेर असेल राज ठाकरे यांना पाहण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी, मार्गदर्शन त्यांचं घेण्यासाठी आता राज्याच्या कानाकोपऱ्यातून खरं तर हे मनसैनिक सगळे दाखल झालेले आहेत. उत्सुकता आहे ती म्हणजे राज ठाकरे आता घरातून केव्हा बाहेर येतात आणि शिवाजी पार्कात मंचावर येऊन आपल्याला केव्हा मार्गदर्शन करतात याकडे. पण अजय, जर बघायचं झालं तर पक्षांतर्गत कार्यकारिणीमध्ये ज्या वेळेला बदल राज ठाकरे यांनी केलेले होते त्यानंतर त्यांनी एक वाक्य महत्त्वपूर्ण केलं होतं की मला जे काही बोलायचं आहे ते मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलेन. त्यामुळे स्वाभाविकच सगळ्यांचं लक्ष असेल ते म्हणजे अर्थात राज ठाकरे कुठल्या कुठल्या मुद्द्यांना स्पर्श करतात याकडे.
कशा आपण जर पाहिलं जसं तू म्हणाला की राज ठाकरेंनी वेळोवेळी ज्यावेळी हा संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या 1 वर्षापासून जी उलटापालट झालेली आहे, निवडणुकांचा काळ गेलेला, त्याच्यानंतर औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा असेल, सोलापूरकर असेल, कोरटकर असेल, त्यासोबतच महापुरुषांबद्दल वापरले गेलेले विधान असतील, या सगळ्यांचा समाचार राज ठाकरे आज घेताना पाहायला मिळतात. कारण की त्यांनी स्वतःच्या मेळाव्यात म्हटलं होतं, ज्यावेळेस एकंदरीत मुंबईची ठाण्याची कार्यकारिणी पार पडली त्यावेळेस स्वतः ते म्हटले होते की या सगळ्या संदर्भात मी जे ते गुढीपाडव्याच्या मेळाव्यात भाष्य करेन. त्यामुळे आज नेमकं राज ठाकरे काय बोलणार आहेत त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं. यात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की लोकसभेला ह्याच पाडव्या मेळाव्यातून बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे, त्याच्यानंतर विधानसभेला एकला चलोचा नारा देणारे राज ठाकरे, आणि त्याच्यानंतर आता महापालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असताना गुढीपाडव्याला उपस्थित आणि त्याच्यानंतर गुढीपाडव्याच्या भाषणात राज ठाकरे यांची भूमिका काय असणार, या सगळ्यांकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक बाब आहे की औरंगजेबच्या कबरीचा मुद्दा असेल किंवा मग सोलापूरकर कोरटकर प्रकरण असेल, या सोबतच कबरीचा मुद्दा असतील, महाराष्ट्राच्या राजकारणातली अर्थसंकल्पाचं अधिवेशन असतील, या सगळ्यांचा समाचार आज राज ठाकरे घेताना पाहायला मिळतील. का त्यासोबतच आपण जर पाहिलं तर बिनशर्त पाठिंबाच्या आधी राज ठाकरेंचा एक डायलॉग फेमस झाला होता, तो म्हणजे की लाव रे तो व्हिडिओ. त्याच्यानंतर आता नेमकं राज ठाकरे पुन्हा कुठला व्हिडिओ लावणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण की लोकसभेला भाजप सोबत गेलेले राज ठाकरे म्हणजे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे राज ठाकरे विधानसभेला एकला चलोचा नारा देतात आणि त्याच्यानंतर महापालिकेच्या निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर असताना नेमकं राज ठाकरेंची भूमिका काय असणार हे पाहणं औत्सुक्याचं आणि कुतूहलाचं ठरणार आहे. कारण की ही नेमकी भूमिका, आणि मग आज कुणाचा व्हिडिओ लावला जाणार का, आज कुणाच्या चर्चा केल्या जाणार का, कारण की मागचं विधान होतं की एक खोक्या भाई का घेऊन बसतात, विधानसभेत सगळेच खोके भरलेले आहेत, असं थेट सगळ्या आमदारांवर टीका करणारे राज ठाकरे आज नेमकं कोणावर सूर आपला चढवणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अनेक मनसेनिक सकाळपासून म्हणतात की आज राजगर्जना होणार. त्यामुळे ही राजगर्जना नेमकी काय असणार, पक्षाची रणनीती, पक्षाची भूमिका काय असणार, पक्षाची विचारधारा काय असणार, याकडे अनेक मनसैनिकांचं राजकारण्यांचं जे आहे ते सतत लक्ष लागणार आहे. आपण जर पाहिलं तर एक वेगळी भाषाची शैली जी आहे ती राज ठाकरेंकडे, आणि त्या भाषेच्या शैलीचा उपयोग करून राज ठाकरे नेहमीच जे आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती एकवटताना पाहायला मिळतात. पण ही गर्दीचं मतात रूपांतर यंदा विधानसभेला किंवा लोकसभेला झालेलं नाही. त्यामुळे आता आगामी आगामी काळातल्या निवडणुका म्हणजे नक्कीच. त्यामुळे अजय तू जे म्हणतोयस त्याप्रमाणे अनेक खरं तर मुद्दे आहेत आणि अर्थात सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे. ते म्हणजे की तुझ्या पाठीमागचा जो दरवाजा आहे त्या दरवाजातून राज ठाकरे कधी आता बाहेर पडतायत आणि कधी मंचावर येतात याकडे पण तूर्तास आता मुंबईचे मनसेचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप देशपांडे बोलतायत. ही थेट दृश्य आपण पाहतोय.